नमस्कार, मी वर्षा चिखले या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहेत। कसे आहेत तुम्ही? मस्त मजेत आहेत ना? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल। असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग बघत राहा। तर आज आम्ही सर्व दिराच्या लग्नासाठी बार्शीला निघालेलो आहोत। तर पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया। हडपसरहून आम्ही घरातून सकाळी खूप लवकर 4 वाजताच निघालो होतो। अभंग आणि आदर्श तर अक्षरशः झोपेतच होते। त्यांना असंच उचलून आम्ही गाडीत बसवलेलं होतं। आणि आता पहा, आत्ता चांगला उजेड झालेला आहे। आत्ता 6-6:30 वाजले असतील आणि वातावरण इतकं छान आहे, खूप छान वाटत आहे। आणि अभंग आणि आदर्श आत्ता उठलेले आहेत आणि त्यांना फिरायचं म्हटलं की इतकं आवडतं, दोघांनाही फार आवडतं। बार्शीला जायला 5 ते 6 तास लागतात, परंतु आता सकाळी सकाळी ट्रॅफिक नाही, काही नाही, रस्ता पूर्ण रिकामा आहे। त्यामुळे आम्ही लवकरच बार्शीला पोहोचू। आणि हा बघा, आदर्श झोपेतून उठलेला आहे तरी सुद्धा किती फ्रेश दिसत आहे आणि दोघांची मस्ती पण चालू आहे सोबत। आणि ह्या आहेत आमच्या मोठ्या ननंदबाई, अभंग, आदर्श आणि मी पाठीमागे बसलेलो आहोत। आणि पुढे लोहभाऊजी गाडी चालवत आहेत आणि त्यांच्या शेजारी आहो बसलेले। आहो म्हणत होते पुढे हॉटेल बघून आपण चहा प्यायला थांबू। तर हे आहे हॉटेल। तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता चहा मागवलेला आहे आणि तोपर्यंत बिस्किट खात आहेत सगळे। आता चहा आलेला आहे। तर बऱ्याच दिवसातून निसर्गरम्य वातावरण आणि गरमागरम कुल्हडमधला चहा पिण्याचं सुख लाभलेलं आहे आणि हा मोमेंट सर्वजण एन्जॉय करत आहेत। आदर्शला पण खूप आवडतं चहामध्ये डीप करून बिस्किट खायला। तर लहूभाऊजी, आदर्श, मी, ननंदबाई हे सर्वजण आम्ही चहा घेत आहोत। बार्शीत आम्ही 8:30 पर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर मुलाचं आणि माझं पटापट आवरून आम्ही नवरदेवासोबत आलो। तर हे पहा, नवरदेव शेरवानीमध्ये खूपच छान दिसत आहेत आणि या पाठीमागे सगळ्या त्यांच्या बहिणी आहेत। हे पहा। चला तर मग बायकी फॅमिली, आमच्या चिखले परिवाराची तुम्हाला ओळख करून देते। तर हे आहेत नवरदेव, सर्वांचे लाडके प्रमोद भाऊजी। आणि घोडा पण पांढरा शुभ्र आणि खूप छान सजवलेला आहे आणि भाऊजी खूप छान दिसत आहेत। हे पहा। आणि ह्या आहेत आमच्या मोठ्या जाऊबाई आणि त्यासोबत आहेत आमचे दीर। हे दोघं छान एन्जॉय करत आहेत। शेजारी आहेत ननंदबाई, हा आहे अभंग आणि सोबत आहेत महेश भाऊजी, त्यासोबत आहेत पल्लवीताई आणि ह्या लाल साडीवाल्या आहेत आमच्या छोट्या ननंदबाई। आणि वरून सूर्यदेव इतका तळपत होता, परंतु सगळ्याचा आनंद इतका जास्त होता, त्यापुढं कुणालाही त्या तीव्रतेची जाणीव अजिबात होत नव्हती। आणि हे पहा। आणि ह्या आहेत आमच्या भाची सिद्धी आणि मोरपिशी कलरची साडी घातलेली आहेत, त्या आहेत आहुंच्या आत्याची मुलगी। आणि जाऊबाई तर काय एकच नंबर खूप एन्जॉय केलं त्यांनी तर। आणि मीही एन्जॉय करत आहे आणि डान्स इतकं काही मला जमत नाही। हे पहा, ह्यांनी गाण्याच्या तालावरती कसा छान ठेका धरलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मी काही इतकी कम्फर्टेबल नव्हते, त्याच्यामुळे मी तिथेच थांबलेले आहे। आणि हे पहा, गडबडीत माझी हेअरस्टाईल एवढी काही छान आलेली नाही, खूप गडबड झाली, मुलांचं आवरायचं नंतर माझं आवरायचं आणि 2 लग्न होती। हे पहा, दुसरा नवरदेव आहे आणि दुसरं लग्न नवरीच्याच नात्यातलं आहे कोणाचं तरी, मला इतकं माहीत नाही। पहा, दुसरा नवरदेव पण खूप छान होता आणि 2 लग्न असल्यामुळे खूपच गर्दी होती। आणि ह्या पहा, ताई बोलवत आहेत डान्स करायला। तर हे आहेत रोहित भाऊजी ब्लॅक कुर्त्यामध्ये। नवरी जी होती ती नवरदेवाच्या मामाचीच मुलगी आहे। तर सर्वांची पहिली पसंती असते मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा। तर हे पहा, सगळे मला म्हणत होते वहिनी तुम्ही पण चला। आणि हे पहा, मी पण थोडासा मान केलेला आहे। आणि ननंदबाई म्हणत होत्या वहिनी खूपच ऊन लागत आहे, खूप ऊन लागत आहे। आणि खरंच खूप ऊन होतं आणि माझं सासर इथून खूप जवळ आहे, बार्शीहून 14-15 किलोमीटर। तांबेवाडी हे माझं सासर आहे। आणि हे पहा, आता हे आहेत बारकी ननंद आणि नंदावे, दोघं जोडीने छान एन्जॉय करत आहेत। हे पहा,
आता हे आले चेतन भाऊजी म्हणत होते वहिनी चला. मी म्हटलं हो आहे, मी तेच आहे. आणि ननंदबाईला खूपच ऊन लागत होतं. परेशान झाल्या होत्या छोट्या ननंदबाई, ऊन फारच लागत होतं. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी इथे बाहेर दोघी थांबलेल्या होत्या आणि सुवासिनींना हळद कुंकू लावून त्या अक्षता देत होत्या. मलाही त्यांनी हळदी कुंकू लावलं आणि अक्षता दिल्या. त्याच्यानंतर आम्ही आत आलो. आत ऑर्केस्ट्रा चालू होता आणि 2 लेडीज आणि 1 जेंट्स गाणी म्हणत होते. खूप छान आवाज होता त्यांचा. सगळे खूप छान मंत्रमुग्ध होऊन गाणी ऐकत होते. आम्ही लिंगायत वाणी आहोत. आमच्याकडे लग्न थोडं वेगळ्या पद्धतीने असतं. आमच्याकडे अंतरपाट वगैरे नसतो. तर हे पहा, अशी पूजा मांडलेली असते लग्नाची. चौरंगावरती 5 कलश ठेवलेले आहेत आणि शेजारी नवरीचे आई वडील कन्यादानासाठी येऊन बसलेले आहेत आणि लग्न स्वामी लावतात आमच्या इथे. आणि स्टेज खूप मोठं होतं आणि खूप छान सजवलेलं होतं. 2 लग्न होती. दोन्हीकडचे नवरीचे आई वडील येऊन बसलेले आहेत आणि स्वामी पण आहेत दोन्हीकडे. माझ्या शेजारी आहेत त्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत सविताताई. त्यांच्या शेजारी आहे दीपा. त्याच्यानंतर आहेत राधाताई. त्यांच्यानंतर आहेत ताई आणि ह्या आहेत पोपटी साडीवाल्या सगळ्यात मोठ्या ननंदबाई. सगळ्यांची छान मस्ती चालू होती. खूप दिवसातून सगळे भेटलेले होते, त्याच्यामुळे सगळ्यांची मस्ती चालू होती. आत्ताच दाखवलेल्या लाल साडीवाल्या छोट्या ननंदबाई दीपा, त्यांची ही 2 जुळी मुलं आहेत, सिद्धांत आणि वेदांत. आणि सोबत आहे आदर्श. तर किती सेम दिसत आहेत पहा. अजिबात ओळखायला येत नाहीत आणि नवीन माणसाला तर कळतच नाही लवकर कुठलं सिद्धांत आहेत आणि कुठलं वेदांत आहे ते. हे पहा, दोघेही छान तयार झालेले आहेत मामाच्या लग्नासाठी. ह्या आहेत 2 नंबरच्या ननंदबाई आणि त्यांच्या शेजारी आहे त्यांच्या गावातलीच त्यांची मैत्रीण आहे. नवरी त्यांच्याच गावची आहे आणि ही त्यांची मुलगी आहे सई. हे पहा, खूप गोड आहेत त्या पण. आणि ह्या आहेत मोठ्या ननंदबाई. यांची ओळख मी करूनच दिलेली आहे तुम्हाला. हे पहा, ह्यांची कशी आमची सगळी मस्ती चाललेली आहे. सगळे खूप दिवसातून भेटलेले होते, त्याच्यामुळे किती बोलून किती नाही असं सगळ्यांना झालं होतं. खूप छान सगळे मिळून मिसळून राहतात. घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. नंतर आम्ही जेवायला गेलो. तर हे पहा, जेवणासाठी होती पनीरची भाजी, गुलाबजामुन, जिरा राईस,
वांग्याची सुकी भाजी, चपाती आणि फरसाण होतं, पापड असं आणि सोबत मठ्ठा. खूप छान जेवण होतं. तर अभंग, मोठ्या जाऊबाई, मी आणि आदर्श आम्ही असे सोबत जेवायला बसलेलो होतो. आदर्शला खूप तिखट फरसाण होतं तरी पण तो खात होता आणि त्याला गुलाबजामुन खूप आवडतो. गुलाबजामुन पण खात होता तो, त्याच्या हातानंच जेवत होता. अशा प्रकारे खूपच धूमधडाक्यात आमच्या दिराचं लग्न पार पडलं. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.